माध्यमिक शाळेच्या फलनी सभागृहामध्ये आणि आपल्या शाळेच्या शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आज इतकी मान्यवर मंडळी जमलेली आहेत। शैक्षणिक कला क्षेत्र आणि या वर्षीचं आपलं जे वर्ष आहे ते शेतकरी सन्मान वर्ष आहे। शेतकरी राजाचं वर्ष आपण साजरं करतोय, त्यामुळे आपल्या सोबत प्रगतिशील शेतकरी आहेत। सोनाली मॅडमच्या बद्दल काही सांगायला तर सगळ्यांचे चेहरे त्यांच्याकडे लागलेले आहेत आणि असे अनेक दिग्गज आपल्या शाळेमध्ये तुम्हाला पहिल्याच दिवशी शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत। अर्थातच इतकी सुवर्ण संधी आम्ही सोडणार नाही आणि आजच्या या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात या मान्यवरांच्या शुभ हस्ते व्हावी अशी मी त्यांना विनंती करते। त्यामुळे दीप प्रज्वलन आणि सरस्वती मातेचं, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन आणि पुष्पहार अर्पण करावा। या कुंदेन्दु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणा वरदण्ड मण्डित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवै सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्या पहा। विशाखा परब मॅडम, मुख्याध्यापक संतोष चिकणे सर, असं बसण्याचं प्रयोजन असं आहे की प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाने उंची गाठलेली आहे। आज माझ्या इथे असलेल्या बालमित्रांना त्यांच्या कर्तृत्वाची उंची तर बघायला मिळणारच आहे, त्याचबरोबर मोलाचा संदेशही त्यांना त्यांच्याकडून मिळणार आहे। आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीचा इतका सुंदर आणि इतक्या लवकर शाळेचा पहिला दिवस अनुभवायला मिळणारी ही प्रबोधन कुर्ला शाळा आहे आणि तुम्ही त्यातील भाग्यवंत विद्यार्थी आहात। तर अजिबात वेळ न दवडता मी सगळ्यांची ओळख अगदी थोडक्यात, कारण सविस्तर करायला गेलं तर खूप वेळ लागणार आहे, त्यामुळे अगदी थोडक्यात मी त्यांची ओळख करून देत आहे। हँकल इंडियाचे हेड ऑफ कस्टमर सर्व्हिस IMEA चे रमित महाजन सर इथे वेळात वेळ काढून आपल्या विद्यार्थ्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आले। आणि विशेष म्हणजे आता इतकं सुंदर स्वच्छतागृह ज्यांच्यामुळे आपल्याला लाभलेलं आहे ते हे सर आहेत, त्यामुळे जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाले पाहिजे। अगदी प्रतियश अभिनेत्री आणि सगळ्यांच्याच मनामनात अनेक चित्रपटांच्या द्वारे आपल्याला प्रत्येक त्यांची अनेक रूपं बघायला मिळालेली आहेत। सखाराम बाइंडर हे नाटक तर सगळ्यांना माहितीच आहे, त्याचबरोबर गुलाबजाम, दोघी, दिल चाहता है हे तर आपल्याला सगळ्यांना अगदी म्हणजे तो पिक्चर बघितल्यानंतर आपल्या कुणी अभिनेत्रीची आठवण होते। आणि असे अनेक चित्रपट मॅडमने केलेले आहेत। इंग्रजी, इटालियन, बंगाली, मराठी, तामिळ, तेलुगू, हिंदी भाषेतील सुमारे 80 चित्रपटात सोनाली कुलकर्णी मॅडम यांनी कामं केलेली आहेत आणि अजून करीत आहेत आणि आपल्याला वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहेत। आतापर्यंत आपण डॉक्टर प्रकाश बाबा आमटे या चित्रपटात मंदाकिनी आमटेची भूमिका करताना त्यांना बघितलेला आहे। गुलाबजाम हा चित्रपट तर सगळ्यांच्याच आवडीचा आहे। दिल चाहता है डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या चित्रपटामध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं आहे आणि अशा पद्धतीने मॅडमची कारकीर्द अशीच उत्तरोत्तर वाढत राहो ही आमची प्रेक्षकांकडून अपेक्षा आहे आणि आपल्याकडून खूप काही पद्धतीने समाजाचं सातत्याने प्रबोधन होत राहो आणि आज या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। एक शेतकऱ्याचा मुलगा ऍग्रीकल्चर MSc ऍग्रीकल्चर झालेले आणि त्याचबरोबर UPSC अपीयर्ड
इंटरव्ह्यू सुद्धा सरांनी दिलेला आहे आणि मला वाटतं सर त्याच्यामध्ये अभ्यास करत आहेतच. पूर्ण वेळ ते शेतीसाठी देत आहेत. आज आपण इथे बघत आहोत की जे खाद्यपदार्थ आहेत त्याच्यातून अनेक भेसळयुक्त गोष्टी आपल्या अन्नपदार्थातून येत असतात. सर सेंद्रिय शेती करतात आणि आतापर्यंत केळी, पेरू, कलिंगड त्याचबरोबर झेंडूच्या फुलांमधून सरांनी जवळजवळ लाखो रुपयांचं उत्पादन केलेलं आहे. सरांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. हे वर्ष शेतकरी राजा म्हणून सन्मान करण्यासाठी यावर्षी प्रबोधन शाळेने ठरवलेला आहे आणि दरवर्षी अशा पद्धतीचे अनेक उपक्रम वर्षभर होत राहणार आहेत. आणि सरांनी आज पहिल्याच दिवशी हजेरी लावलेली आहे. सर तुमच्याकडून आम्हाला खूप काही ऐकायला आवडेल. याचं कारण असं की शेतकरी भरपूर एकर शेती असून सुद्धा प्रत्येक जण नोकरीच्या मागे लागलेला आहे आणि मुली सुद्धा आज विचार करताना शेतकऱ्याचा विचार करत नाही, नोकरदार नवऱ्याचा विचार करतात. तर मला असं वाटतं आज तुमचं मार्गदर्शन आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्याच उपस्थितांना मार्गदर्शक असत असेल. इथे उपस्थित राहिल्याबद्दल सर खूप खूप धन्यवाद. हँकेल इंडिया ही जी कंपनी आहे, खरं तर दम बनवणे असं जरी त्यांचं प्रोडक्शन असलं तरी सुद्धा सगळ्यांना खुशी देण्याचं काम करत असतात आणि विशेषतः पर्यावरण जनजागृती आणि जे शाश्वत विकास आपल्याला करायचा आहे त्याच्यासाठी प्रथमतः भावी नागरिक घडवण्याचं, त्यांच्यामध्ये कौशल्य निर्माण करण्याचं, जोपासण्याचं काम या कंपनीकडून होत असतं. तर इथे उपस्थित असलेल्या सगळ्या सदस्यांचं खूप खूप स्वागत. एक तर तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत. नवीन वर्ष सुरू झालेलं आहे शाळेचं आणि तुम्ही इतक्या उत्साही चेहऱ्याने इथे सगळेजण जमलेले आहात. तुम्हाला मी माझी ओळख करून देते. माझं नाव आहे सोनाली कुलकर्णी. मी अभिनेत्री आहे. मी नाटकात, सिनेमात आणि वेबसिरीज बघता का तुम्ही कोणी? वेबसिरीजमध्ये काम करते आणि काही काही ॲडव्हर्टाइजमेंट्स केलेले आहेत. आणि आता नवीन गोष्ट म्हणजे एक पॉडकास्ट नावाचा प्रकार आला आहे. तर मी पॉडकास्ट पण करते आणि मी लिहिते. लोकसत्ता नावाचं जे वर्तमानपत्र आहे त्याची मी गेस्ट एडिटर होते, विवा पुरवणीची. आणि माझी 2 पुस्तकं पण आलेली आहेत. मला कविता करायला आवडतात आणि लिहायला आवडतं. मला वेगवेगळ्या हस्तकौशल्यांबद्दल खूप कौतुक आहे. तुमच्या शाळेत आल्यानंतर मला अतिशय सुंदर रांगोळी काढलेली बघायला मिळाली. फार सुंदर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आकारांची रांगोळी बघायला मिळाली. सुंदर हस्ताक्षर बघायला मिळालं. तुम्हाला माहिती आहे मी ओरिजिनली पुण्याची आहे. अभिनव विद्यालय ही माझी शाळा आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी माझी पदवी घेतली राज्यशास्त्रामध्ये, म्हणजे पॉलिटिकल सायन्समध्ये. आणि मी भरतनाट्यममध्ये डिप्लोमा केला आहे. मी साधारण 11 वर्ष भरतनाट्यम शिकले आणि बरीच वर्ष शास्त्रीय संगीत पण शिकले. मला असं वाटतंय की माझी माहिती देण्यापेक्षा खरं म्हणजे तुमच्या आईबाबांची माहिती आज करून देण्याचा दिवस आहे. पण आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे. आज मी विनोद दादाला त्रास देणार आहे की माझ्या वतीने मुलांची गप्पा तूच मार, कारण त्याच्याही गप्पा ऐकायला मला आवडल्या असत्या. पण माझा एक नवीन सिनेमा रिलीज होणार आहे आणि त्याच्या PR ॲक्टिव्हिटीजसाठी मला पुढे जायचं आहे. मला तुम्ही सगळेजण का महत्त्वाचे वाटताय, तुमची शाळा का महत्त्वाची वाटतेय? तुमच्या शाळेतले प्रत्येक शिक्षक तुम्हाला भेटायला उत्सुक असलेले दिसत आहेत. तुमच्या घरची प्रत्येक व्यक्ती ही आमच्या मुलांची शाळा लवकरात लवकर सुरू व्हावी आणि त्यांना चांगलं शिकायला मिळावं या आनंदाने तुम्हाला पाठवताना दिसत आहेत. भाऊ आणि मम्मा हे दोघं जण तुम्हा सगळ्यांबद्दल माझ्याशी जे बोललेत, केवळ त्या एका कारणासाठी मला असं वाटलं की कोण आहेत ही मुलं ज्यांना इतकी आवडते त्यांची शाळा, ते बघायला मी आज आलेली आहे. तुम्ही सगळी मुलं जी आहात ती माध्यमिकची आहात का? 5वीच्या पुढची आहात का? मला खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना बघून सुद्धा. तुमच्या शाळेचा रिझल्ट ऐकून कौतुक वाटलं. फक्त अभ्यासातच नाही तर अनेक कला प्रकारात, खेळांमध्ये आणि स्वच्छतेमध्ये तुम्ही अग्रेसर आहात. अग्रेसर म्हणजे काय? पुढे. अग्र म्हणजे पुढे. तुमचं सगळ्यांचं मराठीवर प्रेम आहे. मला या सगळ्या गोष्टींचं भारी वाटतंय. म्हणजे
तुम्ही कमाल मुलं आहात. माझं स्वतः तुमच्यासाठी काय आहे, मी तुम्हा सगळ्यांच्या बरोबर एक पॉडकास्ट करत असते, कारण मला विशेष कौतुक आहे किंवा उत्सुकता आहे ही तुमच्या वयोगटातल्या मुलांबद्दल, की तुम्हाला सगळ्यांना आपल्या शहराबद्दल, आपल्या देशाबद्दल काय वाटतं, आपल्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे त्याच्याबद्दल काय वाटतं. जगात आता सगळ्यात महत्वाचं काय चालू आहे ते म्हणजे युद्ध. युद्धांबद्दल तुम्हाला काय वाटतं, माणसांची भांडणं का होतात. काही जण म्हणतात की मला नाही माझ्या आईबाबांबरोबर राहायचं, असं प्रेम का कमी होतं. आपल्याला खूप राग येतो एखाद्या गोष्टीचा, आपण एखाद्या मित्रावर किंवा मैत्रिणीवर रुसून बसतो आणि ते भांडण सोडवावंच वाटत नाही. असं का होतं. या सगळ्या गोष्टींचा शोध किंवा गप्पा मारून त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न मी करत असते. तर कधीतरी मी शाळेत येईन, कधीतरी तुम्हाला जमलं तर तुम्ही माझ्या स्टुडिओमध्ये या आणि आपण अजून गप्पा मारूया. पण एकच विनंती करते की तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये जी उत्सुकता आहे, जी आशा आहे, त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो आशेला, ऍब्सोल्युटली होप म्हणतो ना. तुमच्या डोळ्यामध्ये जी आशा आहे, होप आहे, ती उत्सुकता ज्ञान मिळवण्याची कास अशीच राहू दे. परत परत तुम्हाला सगळ्यांना भेटायला मिळू दे अशी मी निसर्गालाच देव मानते, निसर्गाकडे प्रार्थना करते. मम्मा आणि भाऊ या दोघांचेही मनापासून आभार मानते की त्यांनी इतक्या आग्रहाने मला तुमच्या शाळेत बोलवलं आणि ही आता आपली शाळा झालेली आहे, तर मी पुन्हा येईन. आणि कसं असतं लक्षात ठेवा, आपण कुठेही जातो तेव्हा फक्त आपण एखाद्या ठिकाणी जाऊन येत नाही. इथे गेल्यानंतर आता हँचेलची जी टीम आहे त्यांनी शाळेसाठी स्वच्छतागृह करायला मदत केली, ती टीम ओळखीची झाली, विनोद ओळखीचा झाला. आपल्याला कौतुक वाटतं, आपल्याला असं वाटतं यांच्याबद्दल जास्त जाणून घ्यावं. विनोद काय काम करतो. आज कितीतरी मुलं आहेत जी गाव सोडून शहराकडे धाव घेत आहेत आणि ते म्हणतात नको आता शेती बिती सगळं जुनं झालं, केलं माझ्या वडिलांनी आजोबांनी. पण तसं न करता विनोद त्याच्या गावात राहून अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं शेती कशी होऊ शकेल, शेतीला सन्मान कसा मिळू शकेल याचा प्रयत्न करतोय. हा जर अभिमान आपण एकमेकांविषयी बाळगला तर आपण जास्त आनंद निर्माण करू शकू. पहिले तर येतच राहू, 100 पैकी 100 मार्क मिळवतच राहू, पण जोपर्यंत आपल्याला एकमेकांच्या बद्दल आदर आणि प्रेम वाटणार नाही तोपर्यंत आपण फक्त एकटे झळकायचा प्रयत्न करत राहू. तर आज शाळेच्या पहिल्या दिवशी शेतकरी राजाला तुम्ही सेलिब्रेट करायचं ठरवलेलंच आहे. त्या निमित्तानं मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही सगळे मार्कांबरोबरच तुम्हाला काय आवडतं याचा शोध घ्या आणि आनंदी राहायचा प्रयत्न करूया आपण सगळे मिळून. आज जरा कमी बोर करते, परत आले तर खूप बोर कमी. आपण सगळेजण परत नक्की भेटूया. पुन्हा एकदा मनापासून आभार सगळ्या शिक्षकांचे आणि तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचे. थँक्यू. आणि थांबा, अजून एक महत्वाची गोष्ट सांगते. तुम्हाला भेटायला एक मी विशेष तुमच्या तिथेच थांबकावी ही तुमच्यासाठी नवीन मैत्रिणी घेऊन आली आहे. ही माझी मुलगी आहे कावेरी. ती आता 8वीतून 9वीत जाणार आहे. तिची सुट्टी आज सुरू झाली आहे कारण ती IB बोर्डात आहे, तर त्यांना जून जुलै सुट्टी असते. तर तिच्या सुट्टीच्या पहिल्या दिवशी ती नव्या मित्रमैत्रिणींना म्हणजे तुम्हाला सगळ्यांना भेटायला आली आहे. याचा मला खूप आनंद झालाय. ऑल द बेस्ट. आणि आमच्या परिवारामध्ये सामील झाल्याबद्दल आमच्याकडून एक प्रेमाची भेट तुम्हाला देत आहोत, त्याचा आपण स्वीकार करावा. मला बालरंगाचा अंक मिळालाय. कारण बालरंगाची टॅगलाईनच आहे बालपण जपणाऱ्या प्रत्येकासाठी. त्यामुळे अर्थातच आपल्या हाती असायला हवं. आणि धन्यवाद मॅडम.
पाहुण्यांना माहिती असावं म्हणून प्रास्ताविकेचे 2 शब्द ते असे की आमची ही शाळा 1991-92ला सुरू झाली. फक्त 9 विद्यार्थ्यांवर ममा आणि भाऊसरांना ही शाळा सुरू केली. आज दरवर्षाला 550च्या वर विद्यार्थी या संकुलामध्ये शिक्षण घेत आहेत. मोठ्या मोठ्या पदांवर गेलेले आहेत. काही डॉक्टर झालेले आहेत, BRCला सायंटिस्ट आहेत, इंजिनियर्स दर प्रत्येक बॅचमधून 2-4 तरी इंजिनिअरिंगला ॲडमिशन्स घेत असतात. आणि त्याचबरोबर मंत्रालयामध्ये सचिव लेवलच्या पदावर आपले विद्यार्थी आहेत. हे करत असताना शाळा वेगवेगळे उपक्रम राबवत असते. दरवर्षी आपल्याला माहिती आहे की एक संकल्पना घेतो आणि वर्षभर त्या संकल्पनेवर आधारित आपला कार्यक्रम चालतो. यावर्षी शेतकरी राजा ही संकल्पना आहे आणि त्याच्यावर आधारित असल्यामुळे आज आपल्याला पाहुणे म्हणून इथे बोलवलेलं आहे आणि वर्षभर याच्यावरच प्रोग्राम सुरू असणार आहे. कॅलेंडर आपलं याच्यावरच छापलं जात आहे. त्यानंतर सहली आपल्याला या संकल्पनेवर आधारितच दिसतील. शेतामध्येच आपली यावर्षीची सहल जाईल कृषी पर्यटनाला आणि गॅदरिंगला आमच्या डान्स सुद्धा कोणत्याही चित्रपटातले डान्स नसतील तर शेतकरी, शेती आणि निसर्ग यावर आधारितच याच्यावर डान्स असतील. आणि मला खरंच सांगायला आवडेल की UPSC करून मुलाखतीपर्यंत गेलेले कॅन्डिडेट दलेलट्ट पगाराची नोकरी आणि याशिवाय पेटी आणि खोके काय तुम्हाला सांगू अशा प्रकार असताना सुद्धा तिथून परत येऊन आपली आई शेतात राबते आणि त्या आईसाठी आणि आपल्या देशासाठी अन्नदाता म्हणून 100 एकराची शेती करणारा शेतकरी आपल्याला आज भेटलेले आहे. उत्पन्न किती असेल तुम्ही मगाची क्लिप नीट पाहिली नाही. एका दिवसाला झेंडूच्या फुलापासून 3 लाख रुपये उत्पन्न घेतलेले हे शेतकरी आहेत. असे शेतकरी आपल्याला आज लाभलेले आहेत. त्यांचं मनोगत आपण ऐकूया. माझं हे 2 शब्दाचं प्रास्ताविक मी या ठिकाणी पाहिलं. सर्वात प्रथम प्रबोधनपूरला पूर्व माध्यमिक, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा या शाळेचे भाऊ त्याचबरोबर मॅडम जे आहेत ना त्यांचं खूप खूप आभार मानतो की इतक्या गाव लेवलच्या माणसाला इथं एवढ्या शहरातल्या एवढ्या चांगल्या शाळेमध्ये बोलण्याची मला संधी दिली आणि सोनाली मॅडमबरोबर स्टेज शेअर करण्याचा संधी दिली त्याबद्दल मी आपला सगळ्यांचा सर्वात प्रथम खूप खूप आभारी आहे. आल्यापासून मी पाहतोय की ह्या शाळेचं पहिल्यांदा म्हणजे आम्हाला शाळा कुठे ती कळाली नाही, परंतु जसं वरती आलो सगळ्या शाळेतल्या सगळ्या गोष्टी पाहतोय. म्हणजे आता शाळा सोडून आम्हाला बरीचशी वर्ष झाली, परंतु तुमच्या सगळ्यांकडे बघितल्यानंतर शाळेचे दिवस आम्हाला पुन्हा एकदा आठवले आणि तुमच्यासारखंच कुठेतरी मी असा बसलेला असायचो. आणि आज आपल्या लहान वयात ज्यावेळेस होतो त्यावेळेस वाटायचं की आपण कधीतरी अशा पद्धतीने ज्यावेळेस शाळेमध्ये मोठे मोठे गेस्ट लेक्चरर्स यायचे आपण कुठेतरी जाऊन स्टेजवरती बोलावं असं वाटायचं. आज तुमच्या निमित्ताने मला माझं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतं की लहानपणी जे स्वप्न बघितलं होतं ते तुमच्या समोर आज येऊन मी स्टेजवरती बोलतो. आज तुम्ही असं वेगळा कोणी नाही तर एक शेतकरी म्हणून तुमच्या समोर बोलण्यासाठी आलेलो आहे. सर्वात प्रथम मी संतोष सरांचं मी आभार मानतो कारण की त्यांनी माझ्या समोर एकदा कॉल केला आणि सांगितलं सर आमची अशी शाळा आहे आणि आम्ही दरवर्षी एक वेगळे थीम ठेवतो. मागच्या वर्षी जशी तुमची जत्रा थीम होती ह्या वर्षी त्यांनी सांगितलं की आमची शेतकरी राजा ही एक थीम आहे आणि त्या थीम नुसार आम्ही वर्षभर सगळे आमचे जे प्रोग्राम्स असतात किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतात त्या सगळ्या आम्ही ऑर्गनाईज करतो. हे ऐकून खूप छान वाटलं कारण की गावाकडच्या शाळा ठीक आहेत किंवा शेतकरी राजा वगैरे थीम करून ते सगळ्या प्रोग्राम अरेंज करणं, परंतु शहरामधील विद्यार्थ्यांना कुठेतरी आपली संस्कृती काय आहे. भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि या म्हणजे आपल्या देशाची जी संस्कृती आहे ही शेती संस्कृती आहे किंवा कृषी प्रधान
देश असलेला आपला शेतीच्या संबंधी एक थीम घेऊन शहरातली शाळा कुठेतरी पुढे आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना शेतीबद्दल जे थोडेफार नॉलेज असेल ते मी पहिला म्हणजे वक्ता असेल आणि माझ्यानंतरही भरपूर येतील. तुम्हाला शेतीबद्दल बरेचसे या वर्षामध्ये जाणून घ्यायला म्हणजे मिळेल. आणि ह्या जे माला असेल त्या मालेचं पहिलं फुल मला गुंफण्याची संधी दिली त्याबद्दल मी संतोष सरांचं त्याचबरोबर भाऊ आणि माईंचं आभार व्यक्त करतो आणि बोलण्यास सुरुवात करतो. मी मराठी माध्यमिक म्हणजे मराठी माध्यमाचाच विद्यार्थी आहे. इंग्लिश मीडियम किंवा असं हे नाही, माझं बॅकग्राऊंड वगैरे काही नाही. माझे आई वडील शेती करतात, माझे आजी आजोबा शेती करायचे. शेतीची आवड मला पहिल्यापासून होती. म्हणजे शिक्षण बऱ्याचशा जणांना असतं किंवा म्हणजे लहानपणी बरेचसे जण ठरवते किंवा मी म्हणजे पुढे जाऊन आपल्याला काय व्हायचंय. मी ग्रॅज्युएशन ह्याच्यासाठीच केलं. म्हणजे माझं ऍक्च्युली MSc ऍग्रिकल्चर मध्ये शिक्षण झालेलं आहे, मायक्रोबायोलॉजी मध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. लहानपणापासून माझं एकच स्वप्न होतं किंवा माझे आई वडील किंवा आजी आजोबा जे करतायत तेच मी आनंदाने शेती करेल हे पहिल्यापासून बघितलेलं माझं स्वप्न होतं. परंतु जसं जसं मी पुढे शिक्षण घेत गेलो तसं तसं कुठेतरी शेती ही सुद्धा एक समाजाची सेवा आहे. त्याचप्रमाणे प्रशासकीय सेवेमध्ये जाऊन देशाच्या आणखीन वेगळ्या पद्धतीने आपल्याला सेवा करता येईल हे स्वप्न उडाशी कुठेतरी बाळगलं. त्यानंतर ज्यावेळेस माझं MSc ऍग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालं त्यानंतर मी दिल्लीला गेलो. दिल्लीला जाऊन अभ्यास केला. कोरोना तर तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही त्यावेळेस खूप लहान असतात, परंतु मागच्या एक 4 ते 5 वर्षापूर्वी कोरोनाचा खूप मोठा म्हणजे एक प्रॉब्लेम तयार झाला होता आपल्या देशामध्ये. आणि त्यावेळेस मला नाईलाजानं म्हणजे दिल्ली सोडून आपल्या महाराष्ट्रामध्ये यावं लागलं. त्याच्या अगोदरच्या वर्षी 2018 साली मी UPSCच्या इंटरव्ह्यू पर्यंत गेलो होतो. परंतु शेतकरी किंवा आपला जो सर्वसामान्य समाज असतो किंवा हार कधी मानत नाही. म्हणजे कितीही अडचणी असल्या तरी आपण कायम त्या अडचणींवरती मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे एक मार्ग बंद झाल्यानंतर कुठेतरी प्रत्येक माणसाने आशावादी असलं पाहिजे किंवा आपण होप ठेवून चाललं पाहिजे किंवा हा ऑप्शन आपला बंद झालाय तर आपण आयुष्यामध्ये दुसरं काहीतरी करूयात. ज्यावेळेस कोरोना नंतर मी गावी आलो, गावी आल्यानंतर बऱ्यापैकी म्हणजे सगळा अभ्यास डिस्टर्ब वगैरे झाला होता. त्यानंतर मी UPSCचं प्रिपरेशन सोडण्याचा निर्णय घेतला. कारण की गावाकडे आल्यानंतर म्हणजे लहानपणापासून जे मी स्वप्न बघितलेलं होतं की बाबा शेती करायची, आपल्याला शेती व्यवस्थित पद्धतीने करूयात. गावाकडे भरपूर जण सगळे म्हणजे जवळपास सगळे शेती करतात. परंतु आजची जर मार्केटची अवस्था जर बघत असताना आजकाल तुम्ही न्यूज मध्ये बघत असाल किंवा वादळी वारे आलेले आहे, हजारो लाखो हेक्टरवरची केळी किंवा बाकीचे जे शेतीमध्ये उभे असलेले पीक आहेत हे सगळे पडून गेलेले आहेत. शेतकरी अखंड कर्जामध्ये बुडालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतीबद्दल एक तरुण वर्गामध्ये त्याचबरोबर जे जुना वर्ग आहे शेती करतोय त्यांच्या मनामध्ये कुठेतरी शेतीबद्दल एक निगेटिव्ह इमेज शेतीची तयार झालेली आहे. परंतु आमच्यासारखी तरुण पिढी जर शेती सोडून प्रत्येकच जण जर बाहेर जायला लागला तर कुठेतरी शेतीपासून जे आपली संस्कृती आहे त्यापासून आपण दूर म्हणजे पळ काढल्यासारखं होईल. म्हणून आम्ही आणि मी त्याचबरोबर आमचे रिलेटिव्ह जे आमच्या कुटुंबात जवळपास 8 ते 9 ऍग्रिकॉस म्हणजे BSc ऍग्री किंवा MSc ऍग्री शिक्षण घेऊन PhD शिक्षण घेऊन सुद्धा आमच्या भावकीतले किंवा आमच्या रिलेटिव्ह मध्ये 8 ते 9 जण आम्ही जाणीवपूर्वक म्हणजे सगळ्यांनी विरोध केलेला असताना सुद्धा आम्ही शेती करण्याचा निर्णय घेतला. माझा एक भाऊ बँकेमध्ये मॅनेजर होता गुजरातला, त्याने ती जॉब सोडला. कारण का तर समाधान भेटत नाही. बाहेर पैसा भरपूर आहे, लाख रुपये पगार आहे, परंतु ज्या वेळेस आपण बाहेर जाऊन बघतो त्यावेळेस 1 लाख रुपये म्हणजे काहीच वाटत नाही. ज्यावेळेस आपण गावाकडे येऊन शेती करतो, शेतीमधून म्हणजे जर मार्केटचा अभ्यास करून जर तुम्ही शेती करत असाल तर लाखो रुपये कमावण्याचे, तेही महिन्याला लाखोंपेक्षा जास्त पैसे कमावण्याचं तुम्हाला चान्स आहे. फक्त त्यासाठी सगळ्या लोकांची म्हणजे गरज काय आहे तर मार्केटचा अभ्यास केला पाहिजे. आजकाल बरेचसे शेतकरी शेती तोट्यात आहे असं म्हणतात, परंतु प्रॉब्लेम काय आहे किंवा मार्केटचा अभ्यास न करता जो पहिल्यापासून ट्रेंड आलेला आहे किंवा एकच पीक लावायचं हेच पीक लावायचं, त्याने झाले काय किंवा शेती सगळ्यांनी एकच पीक लावल्यामुळे त्याचबरोबर एकाच वेळी सगळ्यांचा माल मार्केटमध्ये आल्यामुळे सगळेच जण तोट्यात जाते. त्याच्यामुळे मार्केटचा अभ्यास करा, लागवडीचा पॅटर्न लक्षात घ्या, कोण काय लावते, त्या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही काय केलं किंवा शेती फायद्यामध्ये कशी येईल
हे करण्याचा प्रयत्न केला. आम्ही उच्च शिक्षित गावात आमच्या जवळपास BSc ऍग्री करून नोकरदार झालेले कमीत, परंतु ऍक्च्युअल शेतीमध्ये आलेलो जाणीवपूर्वक आणि ठरवून शेतीमध्ये आलेलो आम्ही जवळपास 50 ते 60 विद्यार्थी आहोत. आणि आम्ही काय करतोय की सगळे एकत्र येऊन मार्केटचा अभ्यास करून शेती फायद्यामध्ये कशी येईल, आम्ही तर शेती फायद्यामध्ये आणतोच आहे. त्याचबरोबर जे आपल्या सोबत राहणारे किंवा आसपास राहणारे जे शेतकरी आहेत, आम्ही सोशल मीडियावरती पण बरेचसे ऍक्टिव्ह आहेत. माझं नवले फार्म म्हणून इंस्टाग्रामला पेज आहे, त्याचबरोबर विनोद नवले म्हणून मी फेसबुकवरती सुद्धा काही थोडंफार जे वाटतं किंवा शेती फायद्यामध्ये कशी, त्यासाठी मी सोशल मीडियावरती व्यक्त होत असतो. ह्याच्यातून आम्ही जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो. हजारो लाखो शेतकऱ्यांना कुठेतरी एक म्हणजे दुःखाचं किंवा निगेटिव्ह बाजू असताना सुद्धा त्याच्यातून आपल्याला शेतीसाठी किंवा शेती संबंधी पॉझिटिव्ह काय करता येईल हे आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो. आता दुसरी एक गोष्ट सांगायची काय आहे की मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आयुष्यामध्ये भरपूर वेळा भरपूर अडचणी येतात. आता तुम्ही लहान आहे, तुम्हाला त्या गोष्टी पुढे हळूहळू जाऊन जसं जसं तुम्ही मोठा होतात तसं तसं तुम्हाला त्या बऱ्याचशा गोष्टी समजत जातील. आयुष्यामध्ये अडचणी येतात किंवा आयुष्यामध्ये फेल्युअर येतं, परंतु ते फेल्युअर कुठपर्यंत आपण सांभाळत बसायचं, म्हणजे तिथंच एखाद्याला जर आपण विद्यार्थी जर नापास झाला तर तो नाराज होतो किंवा निराश होतो. परंतु एक गोष्ट सांगायची, अभ्यासातलं नापास होणं हे तुमच्या आयुष्यासाठी मॅटर करत नाही. जिथं अभ्यासात जरी नापास झाला तरी आयुष्य जगण्यासाठी फक्त अभ्यासच गरजेचा आहे असं नाही. अभ्यास महत्वाचा तर नक्कीच आहे, परंतु अभ्यासाबरोबर ह्या शाळेमध्ये आम्ही बघतोय की बऱ्याचशा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी घेतल्या जातात. विद्यार्थ्यांना वेगवेगळे म्हणजे स्टेज वेगवेगळ्या ह्याच्यासाठी उपलब्ध करून दिले जाते. तुम्ही अभ्यासाबरोबरच हे बाकीचे जे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी आहेत जी शाळा आपली ऑर्गनाईज करते, त्या प्रत्येक स्टुडिओ आहे. मी पहिल्यांदा बघितलं की म्हणजे मी बऱ्याचशा शाळेमध्ये वगैरे जातो, परंतु असा स्टुडिओ वगैरे कुठं मला बघायला भेटलं नव्हता. त्या शाळेमध्ये जो स्टुडिओ आहे त्याचाही तुम्ही उपयोग करून घ्या. शाळेचं जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर असतं ते तुम्ही प्रत्येक पद्धतीने म्हणजे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने वापर करून घेण्याचा प्रयत्न करा. कारण की भाऊंचं त्याचबरोबर माईंचं तुम्हाला मार्गदर्शन आहे आणि सपोर्ट आहे. त्यांनी सांगितलं की बाबा भरपूर म्हणजे अडचणीतून इथे येऊन विद्यार्थी शिक्षण घेण्याचं काम करतायत. एवढं सगळं म्हणजे भाऊ एवढ्या सगळ्या म्हणजे खालच्या वर्गातून आलेले म्हणजे गरिबीतून आलेले विद्यार्थी इथं शिक्षण घेत आहेत. तुमच्यासाठी एवढं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर भाऊंनी उभा करून दिलेलं आहे. त्या प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चरचा किंवा सुविधेचा तुम्ही वापर करून घ्या. आयुष्यामध्ये खूप मोठे व्हा. कारण की संतोष सरांनी मला सांगितलं की BRC मध्ये काही सायंटिस्ट आहेत, त्याचबरोबर रेल्वे प्रशासनामध्ये, त्याचबरोबर बाकीच्या वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या नोकऱ्यांमध्ये आपल्या शाळेचे माझे विद्यार्थी गेलेले आहेत. तुम्ही कुठेतरी ज्यावेळेस हे वक्ते इथे येतात, स्टेजवरती बोलतात, त्यावेळेस तुम्ही प्रत्येक वक्त्याकडून एक जरी गुण घेतला, आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी खूप काही शिकण्यासारखं त्यांच्याकडून असतं. त्यांच्याकडून प्रत्येक वक्त्याकडून एक एक गुण आत्मसात करा. तुम्हाला आयुष्यामध्ये कुठंच काही कमी पडणार नाही. दुसरी गोष्ट काय आहे की बाबा शेतीबद्दल, शेती आजकाल जरी निगेटिव्ह भरपूर जणांना वाटत असलं, इथं शेती असलेले किती जण आहेत विद्यार्थी गावाकडे ज्यांची शेती आहे ते भरपूर आहेत. जवळपास 50% वरती आहेत सगळे. गावाकडे सुट्टीला किती जण गेले? आता गावाकडून शहरामध्ये आल्यावर करमतं का तुम्हाला? गाव त्याच्यामुळे गाव पण भारी असतं ना, ते ह्याच्यासाठीच असतं. कारण की गावाकडे मोकळे हवा, त्याचबरोबर गावाकडचं मोकळं वातावरण, झाडं झुडपं. तिथं शहरामध्ये त्या गोष्टी तुम्हाला त्या गोष्टींची उणीव नक्कीच जाणवत असेल. आम्ही म्हणजे शेतकरी असल्याचा गर्व कधी कधी का वाटतो हे सांगतो. माझ्या घरापुढं मी जिथं राहतो तिथं जवळपास 40 एकराचे माझे क्षेत्र आहे एकाच जागेवरती. माझ्या घरापुढे जवळपास 70 ते 80 नारळाची झाड आहेत, सफरचंदाची 2 ते 3 झाड. म्हणजे मला शेतीची इतकी पहिल्यापासून आवड आहे की मी काय करतो की जिथं जाईल तिथे एखादं जर वेगळं काही झाड दिसलं किंवा एखादं फळ दिसलं तर ते आपल्या घरी असावं. कारण की पैसा आयुष्यामध्ये सगळे कमवतात, परंतु आपली आवड म्हणजे आवड जपणं ही सुद्धा म्हणजे प्रत्येकाला जमतच असं नाही. माझी आवड ही शेती आहे. मी काय करतो की समजा बाहेर गेल्यानंतर आपल्याला एखादी नवीन वनस्पती भेटली, फुलझाड भेटलं किंवा म्हणजे फळझाड भेटलं तर ते आपल्या घरी कसं येईल ह्याचा मी प्रयत्न करतो आणि ते लावण्याचा प्रयत्न करतो. माझ्या घरापुढे जवळपास 70 नारळाची झाड आहेत. शहाळ्याचे नारळ आहेत, त्याचबरोबर आपण देवापुढे जे फोडतो ते नारळ आहेत, सफरचंदाची झाड आहे, चेरीचं झाड आहे, मोसंबीच्या जवळपास 5 व्हरायटी, त्याच्यामध्ये जवळपास 1 किलोची मोसंबी होती तशी मोसंबी आहे माझ्याकडे. त्याचबरोबर वॉटर ऍपल आहे, त्याचबरोबर रामफळे, सीताफळे, आवळा आहे, लिंबू आहे. त्याच्यानंतर जवळपास 42 प्रकारच्या आंब्याच्या व्हरायटी आहेत सर माझ्याकडे. म्हणजे गावरानमधल्या असं
हायब्रिड मध्ये आलेल्या किंवा क्रॉस करून बनवलेल्या बऱ्याचशा व्हरायटी मार्केटमध्ये आलेल्या त्या तर आहेतच, परंतु मी काय करतो की गावरान व्हरायटी ज्या आहेत जे आपण लहानपणापासून खात आलेलो आहोत त्या 42 प्रकारच्या आंब्यांचं संवर्धन प्रत्येकी 1 ते 2 झाडं अशा पद्धतीने आपण लावलेलं आहे. त्याचबरोबर माझ्याकडं लाल केळी आहे, येलची केळी जी मार्केटमध्ये तुम्ही आता 100-150 रुपये किलोनी इथं खाता, गोड असते ते एकदम साल पातळ असतं ते मी स्वतः प्रोड्यूस करतो आणि विकतो सुद्धा. त्याचबरोबर साधी केळी आपण जी खातो ती केळी आहे, पेरू लाल पेरू आहे म्हणजे ब्लॅक डायमंड म्हणतात, तो ब्लॅक डायमंड आहे, गुजरात रेड आहे, जारवी रेड आहे, साधा तैवान पिंक आहे, वेगवेगळ्या प्रकारचं. ह्याच्यातून गोष्ट काय आहे की ह्याच्यातून फक्त पैसा कमावणं हे नाही. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला या गोष्टी थोड्याशा डोक्यावरून जाते. पैसा कमवणं हे प्रत्येक माणसाचं ध्येय असलं पाहिजे, परंतु प्रत्येक पैसा कमवणारा माणूस हा समाधानी असेलच असं नाही. त्याच्यामुळे आयुष्यात पुढे जाऊन तुम्ही ज्या वेळेस कधी पैसा कमवचाल त्यावेळेस तुम्हाला जी गोष्ट समाधान देईल, जी गोष्ट तुम्हाला समाधान देईल त्या गोष्टीसाठी आयुष्यातला किंवा दिवसातला थोडासा तरी वेळ देण्याचा प्रयत्न करा. त्याने एक फायदा काय होणार आहे की पैसा तर येतोच आहे, पण ते समाधान जास्त तुम्हाला संध्याकाळची झोप किती शांततेने लागते ह्याच्यावरती सुद्धा. म्हणजे पैसा प्रत्येक जण कमवतो, पण ते पैसा कमवल्यावरती तुम्हाला शांततेने आणि सुखाची झोप लागते का हे पण महत्वाचं आहे. मला संध्याकाळी डोकं टेकवलं की झोप लागते, कारण काय दिवसभर टेन्शन नसतं, दिवसभर काम पण असतंच, परंतु समाधान असतं. मी माझ्या म्हणजे मला UPSC नापास झाल्यानंतर म्हणजे एका अटेम्प्ट मध्ये इंटरव्ह्यूला फायनल याला कॉल न आल्यानंतर म्हणजे सिलेक्शन न झाल्यानंतर बरेचसे मुलं तिथंच आयुष्यातले कितीतरी वर्ष आत घालवताना आपण पाहतो. माझे काही मित्र आहेत, मी त्यांना नाव अजिबात ठेवत नाही, परंतु एखाद्या विषयामध्ये किंवा एखाद्या व्यवसायामध्ये किंवा एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला जर यश लवकर मिळालं नाही तर आयुष्यामध्ये कुठेतरी मोहन म्हणजे पुढे जाणं गरजेचं असतं. ती गोष्ट सोडता पण आली पाहिजे. एकच गोष्ट जर तुम्ही कंटिन्युअस धरून बसला तर आयुष्यातला खूप महत्वाचा वेळ तुम्हाला कधी निघून गेला हे समजत नाही. आता माझे काही मित्र आहेत सर जे 2010 ते 2015 मध्ये पास आउट झालेले आहेत. माझ्या बरोबर UPSCचं प्रिपरेशन करत होते, इंटरव्ह्यूच्या कॉल पर्यंत गेले, नापास झाले, परंतु ते आणखीन सुद्धा प्रिपरेशन करत आहेत. परंतु मला वाटतं की आयुष्यातले ज्या वेळेस तुम्ही 10 ते 15 वर्ष जर सिव्हिल सर्व्हिस मध्ये जाऊन काम करायचंय म्हणून जर तुम्ही एवढी महत्वाची वर्ष आयुष्यातले जर घालवत असाल तर ते काही कामाचं नाही असं वाटतं. तुम्ही आयुष्यातले 3-4 वर्ष 100% डेडिकेशन आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून कुठेतरी त्याच गोष्टीवरती फोकस केलं तर 100% सिलेक्शन व्हायचे चान्सेस असतात. परंतु तेवढं करून सुद्धा जर तुमचं सिलेक्शन झालं नाही किंवा तुम्हाला सक्सेस भेटलं नाही तर कुठेतरी तुम्ही ती गोष्ट सोडून पुढे गेलं पाहिजे. माझ्या घरच्यांचा मला अभिमान एका गोष्टीसाठी वाटतो की ज्यावेळेस मी सिलेक्शन माझं झालं नाही त्याच्यानंतर मी 1 ते 2 वर्ष त्याच्यानंतर प्रिपरेशन करत होतो, परंतु ज्यावेळेस माझ्या मनाने मला सांगितलं की बाबा तुमचं आता म्हणजे मन लागत नाहीये अभ्यास करताना, शांत चित्ताने एखादी गोष्ट वाचत असेल आणि ती गोष्ट आपल्या डोक्यात जर जात नसेल तर कुठतरी जाणीव होते, आपलं मनच आपल्याला सांगायला लागतं की बाबा म्हणजे आता हे बास झालं, हे तू कुठतरी पुढे गेलं पाहिजे. मग मी काय केलं की ज्यावेळेस माझ्या मनाने सांगितलं की बाबा आता बास कर, हे सोडून दे, आणि मग मी मला जी आवडणारी गोष्ट आहे, जी मला माझं पॅशन होतं, जी आवडणारी गोष्ट आहे तुमच्या आयुष्यात तुला काय आवडतं भैया? अरे छोटा, तुला काय आवडतं? आवड काय आहे तुझी? काय शाळा अभ्यास सोडून दुसरं काय आवडतं? नाही, खेळायला आवडतं म्हणल्यावरती खेळायला सुद्धा टाइम दे, कारण की आयुष्यात काय आहे की सगळ्यांनाच त्या गोष्टीसाठी वेळ देता येतो असं नाही. ग्राउंड नाही, आज शहरामध्ये त्या गोष्टीची सगळ्यात मोठी कमतरता असेल तर मुलांना बाहेर पडण्याचं सुद्धा स्वातंत्र्य कुठतरी कमी झालेलं आहे. आमच्या गावाकडची हीच गोष्ट मला आवडते की गावाकडं पाहिजे तेवढं हुंजाडता येतं, झाडावर चढता येतं, इकडं तिकडं उड्या मारता येतात. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना एक सांगणे किंवा ज्या वेळेस तुम्ही आयुष्यामध्ये कधी फेल व्हाल त्यावेळेस निराश फक्त होऊ नका, तुम्ही पुढे चालत राहा. आयुष्य संधी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये तुम्हाला देत राहील आणि त्या संधी फक्त आपली आवड प्लस ती संधीचं सोनं कसं करायचं हे तुमचं तुम्हाला योग्य त्यावेळी योग्य त्या डिसिजन घेतल्यानंतर जाणवेल. मला मागाशी मी सांगत होतो की माझ्या आई वडिलांचं मला कौतुक कशासाठी वाटतं किंवा अभिमान का वाटतो. ज्यावेळेस एखादा मुलगा सर UPSCचे इंटरव्ह्यू किंवा MPSCचे इंटरव्ह्यू पर्यंत जातो त्यावेळेस बऱ्याचशा पालकांना वाटतं की आता खूप जवळ आलेलं आहे आणि आपल्या पोराने आता ते सोडू नये. माझ्या बाबतीतही तेच झालं. ज्यावेळेस मी UPSCच्या इंटरव्ह्यूला गेलो, गावाकडे मी इंटरव्ह्यूला गेलो त्याच दिवशी बातमी पसरली की ह्यांचा मुलगा क्लास 1 अधिकारी झाला. मला सगळे गावाकडे गेल्यानंतर साहेबच म्हणायला लागले. कुठेतरी समाजाचा एक प्रेशर असतो, तो प्रेशर तुम्ही तुमच्या मनावरती कुठपर्यंत घ्यायचा हे तुमच्यावरती डिपेंड असतं.
ज्यावेळेस तुमचा साहेब म्हणजे अधिकारी व्हायच्या अगोदरच अधिकारी म्हणायला लागतात, कुठंतरी एक मानसिक तणाव नकळतपणे आपल्या मनावरती येत असतो, परंतु ती काय आपण जाणून दिलं नाही. कारण की ज्यावेळेस मी गावाकडं सगळं सोडून गेलो त्यावेळेस बरेच दिवस दिसायला लागलो ना. आता गावाकडे गेल्यावरती 1 दिवस झालं, 2 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, प्रत्येक मग सगळ्यांना वाटायला लागले गावाकडे कसं काय आलंय. मग कोणी टोचून बोलायला लागले, बाबा तुम्ही तर अधिकारी जाता गावाकडे काय करता. परंतु समाजाचं बोलणं किंवा लोकांचं बोलणं आपल्या आयुष्यात कुठपर्यंत लावून घ्यायचं हे आपल्या ह्याच्यावरती असतं. लोकांना चांगलं झालं तर चांगलंच आहे, पण वाईट झाल्यावरती लोक आणखी थोडासा तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळं तुमचा डिसिजन, तुम्ही त्या डिसिजनवरती 100% आयुष्यामध्ये ठाम राहण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळेस मी युपीएससी सोडली किंवा एमपीएससी सोडलं, आपल्या कुठल्याही डिसिजन वरती परत रिग्रेट झालं नाही पाहिजे. असा डिसिजन तुमचा 100% मनापासून घेतलेला डिसिजन असावा. मी ज्या वेळेस सोडून आलो त्यानंतर सर मी कुठलीच परीक्षा परत दिली नाही. म्हणजे एकच ध्येय होतं किंवा शेती करतोय ना, आता 100% शेतीसाठी देऊया आणि आपण 100% शेती व्यवस्थित करूया. तुम्ही आयुष्यामध्ये पुढे कधी जाल त्यावेळेस एकच लक्षात ठेवा, ज्याही कोणत्या व्यवसायामध्ये, ज्याही कोणत्या प्रोफेशन मध्ये तुम्ही जाल तिथं 100% तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. 100% तुम्हाला यश भेटेल. अपयश जरी आलं तरी खचून जाऊ नका. आयुष्य तुम्हाला दुसरी संधी देईल, त्या दुसऱ्या संधीचा कुठतरी 100% उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यामध्ये सक्सेस मिळवा. आयुष्य हे प्रत्येक वेळेस तुम्हाला सक्सेसच देईल अशातलं पण गोष्ट नाही. एखादी गोष्ट फेल्युअर झाली म्हणजे ते किंवा नापास झाला तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये म्हणजे तुमच्या आयुष्यात त्याचा काहीच उपयोग नाही असं अजिबात नसतं. तर तुम्ही त्या गोष्टीचा काय करायचं, प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जात असते. मग ती गोष्ट जी काय आपल्याला आयुष्यामध्ये प्रत्येक ज्या गोष्टीतून तुम्ही नापास जरी झालेला असला ती गोष्ट तुम्हाला जी काही शिकवण देईल त्या गोष्टीचा पुढच्या कुठल्या तरी व्यवसायामध्ये तुम्ही जाल त्यावेळेस वापर करून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही आता खूप छोटे आहात, तुमचं मला कळते पहिला दिवस आहे शाळेचा आणि पहिल्या दिवशी डोक्यावरती एवढं ताण द्यायचं म्हणल्यावरती ते थोडंसं अवघड आहे. परंतु शाळा या आयुष्यातल्या खूप साऱ्या आठवणी देऊन जाणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळं ही जी शाळा आहे त्या शाळेतल्या आठवणी तुम्ही आयुष्यामध्ये हृदयावरती तुमच्या कोरून ठेवणाऱ्या असतात. त्याच्यामुळे ही शाळा एन्जॉय करा. तुम्हाला आयुष्यामध्ये असे शिक्षक जे म्हणजे सरांनी सांगितलं आम्हाला, सरांनी सांगितलं की रात्री 9:30 वाजेपर्यंत, भाऊने सांगितलं रात्री 9:30 वाजेपर्यंत सगळे शिक्षक होते. त्या शिक्षकांचा एवढं तुम्हाला जर डेडिकेशन किंवा 100% मनापासून देण्याचा प्रयत्न करत असतील तर मला वाटतं त्या शिक्षकांचंही थोडंफार म्हणजे खूप सारे कौतुक केलं पाहिजे की या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ते खूप सारं म्हणजे कष्ट घेत आहेत. आणि मला पुन्हा एकदा मी आभार मानतो संतोष सरांचे, त्याचबरोबर भाऊंचे, त्याचबरोबर माईंचे आणि प्रबोधन कुर्ला पूर्व माध्यमिक, प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचे. मला इतक्या लांबून शाळेत एवढा मान दिला, सन्मान दिला, एवढं चांगलं म्हणजे माझं लहानपण मला आठवण करून देण्याची पुन्हा एकदा संधी दिली, त्याच्याबद्दल मी शाळेचे आभार मानतो. धन्यवाद. सरांनी अतिशय मौलिक विचार मांडले, अनुभव मांडले आणि त्यांची प्रगती. कारण तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पुस्तकामध्ये शिकलेले आहात की आपला भारत देश हा 70% शेतीप्रधान देश आहे आणि जर आपल्याला शाश्वत विकास साधायचा असेल तर शेतीकडे पुन्हा एकदा वळलं पाहिजे. आज प्रबोधन परिवाराकडून सरांना संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भाऊ कोरगावकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येत आहे. आणि खरंच खऱ्या अशा शेतकरी राजा एक छोटंसं प्रतिकात्मक स्वरूपामधली भेट आहे ती देऊन सन्मानित करण्यात येत आहे. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. खरं तर हे पारंपरिक स्वरूपातलं जरी असलं तरी आपला आधुनिक शेतकरी आज कुठपर्यंत भरारी मारू शकतो हे सुशिक्षित आणि अभ्यासपूर्ण शेती करणाऱ्या या तरुण शेतकऱ्यांकडून आपल्या संपूर्ण जगाला दाखवून दिलं जाणार आहे एवढं मात्र नक्की. त्याचबरोबर हँकर इंडियाचे पेटकर सर इथे उपस्थित आहेत. संदीप पेटकर हँकर इंडियाचे मॅनेजर ट्रेजरी यांचा इथे सन्मान संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भाऊ कोरगावकर यांच्या हस्ते होत आहे. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं इथे स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर
बालरंग आणि दिनदर्शिका देण्यात येत आहे. आणि पुढच्या वर्षीची जी दिनदर्शिका आपली असणार आहे ती शेतकरी राजा असणार आहे. त्याचबरोबर कुंजल पारिख मॅडम, हँकल इंडिया टीम मधील कुंजल पारिख मॅडम मॅनेजर प्लांट कंट्रोलिंग आहेत. त्याचबरोबर हँकल इंडियाच्या कोमल सोनावणे मॅडम इथे उपस्थित आहे. त्यांचाही सन्मान संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भाऊ कोरगावकर यांच्या हस्ते होत आहे. गरम होतंय, बरोबर की नाही? ग्लोबल वॉर्मिंग आणि असे अनेक समस्या ज्या आहेत त्या माणसाने निर्माण करून ठेवलेल्या आहेत. फ्रेंड्स ऑफ वेल्थ असं म्हणतात की ह्या सृष्टीचा विनाश करण्याची क्षमता माणसात आहे आणि त्यामध्ये बदल करण्याची क्षमता सुद्धा माणसात आहे. माणूस पुन्हा एकदा या सृष्टीला पहिल्यासारखं सुंदर सुजलाम सुफलाम बनवू शकतो. आणि त्यासाठी 2030 पर्यंत आपल्या या संपूर्ण जगाने काही तत्व अंगीकारली आहेत आणि त्या मार्फत आपला जर विकास करायचा असेल, शाश्वत विकास करायचा असेल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ठरवलेले आहेत आणि ते 2030 पर्यंत पूर्ण करण्यासाठी तुमच्या अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही जीवन कौशल्य समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्यातलं ऐकताय का? तुम्हाला अधिकारी व्हायचंय, नाही व्हायचं, यशस्वी व्हायचंय, आपल्या समाजामध्ये आपल्या जगामध्ये बदल करायचा आहे. कोण करणार आहे? म्हणूनच तुमच्या अभ्यासक्रमामध्ये बदल करायचा शासनाने ठरवलं आणि त्याची संपूर्ण जबाबदारी ही शाळा आणि शिक्षकांवरती सोपवली आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने मदत करण्याचं काम हँकल इंडिया सारख्या अनेक कंपन्या करीत आहेत. पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी मुलांमध्ये अनेक कौशल्य रुजवत आहेत. आज आपल्या शाळेमध्ये इतकं सुंदर स्वच्छतागृह, त्याचबरोबर अनेक शाळांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती करीत आहेत. तर आज हँकल इंडियाच्या वतीने संदीप पेटकर सर आपला मनोगत इथे व्यक्त करतात. सब थक गए हो क्या? भूख भी लगी है? अरे बाप रे, सॉरी, हम ज्यादा टाइम नहीं लेंगे. ओके, सो पहले हम लोग क्या करेंगे, हम हमारे सारे टीचर्स को प्रिंसिपल को क्या बोलेंगे? थैंक यू. क्यों? उन्होंने हमारे लिए कितना सब डेकोरेट किया, आपके लिए सब अरेंजमेंट किया, तो हम सब क्या बोलेंगे उनको? थैंक यू सो मच टू ऑल द टीचर्स और सर को, मैम को, जो उन्होंने इतना अच्छा अरेंजमेंट किया. आप सबके लिए बुक्स, बैग्स, सबका अरेंजमेंट किया. ओके, आप 5 मिनट देंगे क्या मेरे को? सिर्फ 5 मिनट, सिर्फ 5 मिनट में ज़्यादा टाइम नहीं लूँगी. मुझे पता है आप लोग सब थक गए हो. हमने सब विनोद सर को भी सुना, आप लोग ने सुना, उनकी लाइफ की स्टोरी सुनी, कितनी इंस्पायरिंग है, राइट? तो आप जो चाहो वो आप कर सकते हो, राइट? आपको क्या डिसाइड करना है कि आपको क्या करना है. यहाँ पे स्कूल ने आपके लिए इतनी फैसिलिटीज अरेंज की है, आपके पास स्टूडियो है, टीचर्स है, इतना आपके लिए अरेंजमेंट किया जाता है. आप लोग अभी से अगर एक चीज चूज कर लो ना कि आपको क्या करना है, तो आप उसमें एक्सेल कर सकते हो, आप उसमें बहुत आगे बढ़ सकते हो, राइट? तो आपको पूरी मेहनत करनी है उस चीज के लिए जो आपको पाना है, और उससे आप कुछ भी पा सकते हो जिंदगी में. आप कभी ये मत सोचना कि ये मैं नहीं कर सकता या ये मैं नहीं कर सकती. आप सब कुछ कर सकते हो, लेकिन सिर्फ आपको अपने आप में विश्वास रखना है. और अगर आपने खुद पे विश्वास रखा ना, तो आप पूरी दुनिया को जीत सकते हो. पक्का? तो आपको क्या करना है, अपना ये
निश्चित करना है कि आपको क्या करना है और उसके ऊपर पूरा मेहनत करना है ताकि आप उसमें एकदम एक्सपर्ट हो जाओ और उसके बाद पूरी दुनिया आपकी है। लेकिन एक चीज हमेशा याद रखना कि आप लोग सब कुछ कर सकते हो, ऐसा कोई चीज नहीं है जो आप नहीं कर सकते, सिर्फ खुद पे विश्वास रखना जरूरी है। ठीक है, पक्का? तो इस एकेडमिक ईयर में सब अच्छे से पढ़ाई करेंगे, टीचर्स को प्राउड फील करवाएंगे। ऑल द बेस्ट।